हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 31 जानेवारी रोजी विश्वकर्मा जयंती आहे. या दिवशी आपल्याला विश्वकर्मा देवांची सेवा करायची आहे, त्यांची पूजा करायची आहे. ती कशा पद्धतीने करावी, का करावी, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ब्रह्मदेवांचे पुत्र धर्म, धर्माचे पुत्र वास्तुदेव, वास्तुदेवतांचे पुत्र विश्वकर्मा. या दिवशी विश्वकर्मा देवांची जयंती आहे. विश्वकर्मा म्हणजे शिल्पशास्त्रज्ञ, म्हणजे पहिले इंजिनियर म्हटले गेले आहेत ते म्हणजे विश्वकर्मा. विश्वकर्मा देवांनी शस्त्रांची निर्मिती सुद्धा केलेली आहे. सृष्टीचा सृजन करता म्हणून विश्वकर्मा देवांना ओळखलं जातं. श्रीकृष्णांची द्वारका नगरी, पांडवांचे इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर, रावणाची लंका, या सर्वांची निर्मिती विश्वकर्मांनी केलेली आहे. विश्वकर्मा जयंती या दिवशी विश्वकर्मा देवांची सेवा का करायची, त्यांची पूजा का करायची? कारण आपल्या घरात वास्तुदोष लागू नये, आपल्या घरात वास्तुदोष असेल तर निघून जावा. कितीही प्रखर वास्तुदोष असो, ही सेवा जर तुम्ही केली तर तुमचा प्रखरमधला प्रखर वास्तुदोष हा दूर होणार आहे. तुमच्या घरात कुठलीही निगेटिव्हिटी येणार नाही. निगेटिव्हिटी असेल तर निघून जाईल. अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे. ही सेवा केल्याने प्रखरमधला प्रखर वास्तुदोष निघून जातो, घरातली निगेटिव्हिटी दूर होते आणि पॉझिटिव्हिटी येते. तर या दिवशी सकाळी महिलांनी थोडं लवकर उठायचं आणि उठल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. बसल्यानंतर किंवा बाजूला जागा असेल तरी सुद्धा चालेल. तिथे बसल्यानंतर तुम्हाला एक पाट ठेवायचं आहे. पाटावर एक लाल रंगाचं कापड टाकायचं आणि त्या कापडावर तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे किंवा 2 जोड पानं घ्यायची आणि त्यावर एक कच्ची सुपारी ठेवायची, म्हणजे विश्वकर्मांचं प्रतीक म्हणून. जर तुमच्याकडे त्यांचा फोटो असेल तर तुम्ही फोटो ठेवू शकता. तुम्हाला फोटो आणायचा असेल तर फोटो पण ठेवू शकता. फोटो छान पुसून घ्यायचा आणि ठेवायचा. सुपारी असेल सुपारी ठेवा. त्याला सुपारीला, फोटोला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे, एक फूल अर्पण करायचं आणि विश्वकर्मा देवांना, आणि तुम्ही त्यांना विश्वकर्मा देव मानायचं, तर विश्वकर्मा देवांना प्रार्थना करायची मनोभावे. माझ्या घरावर तुमची अखंड कृपा राहू द्या, माझ्या घरातलं वास्तुदोष दूर करा, माझ्या घरावर कुठलेही संकट येऊ देऊ नका, तुमची कृपा दृष्टी माझ्या घरावर ठेवा, असं तुम्हाला सांगायचं आहे. मनोभावे त्यांना प्रार्थना करायची आणि सांगायचं. आणि तुम्हाला सकाळी शक्य नसेल, काही कारण असतो, तर तुम्ही सायंकाळी सुद्धा ही पूजा करू शकता. आता तुम्हाला पूजा करायची नसेल, इतका वेळ नाही की पूजेची मांडणी करायची आणि पूजा करायची, तर साधी सोपी मी तुम्हाला एक सेवा सांगते, ती सेवा करायची. ही सेवा तुम्ही केली तर तुमच्या घरात कधीही वास्तुदोष लागणार नाही. असेल तर तो निघून जाईल. इतकी पॉवरफुल ही सेवा आहे. मागच्या वर्षी सुद्धा यावर मी व्हिडिओ केला होता. बऱ्याच जणांना याचा अनुभव आला आहे. फक्त एकच दिवस तुम्हाला ही सेवा करायची, तर वास्तुदोष दूर होण्यासाठी आपल्याला ही सेवा करावीच लागणार आहे आणि केली त्यानंतर तुम्हाला अनुभव येणार आहे. तर आता तुम्हाला पूजेची मांडणी नसेल करायची, नका करू, परंतु सेवा नक्की करा. आता सेवा तुम्ही, आता पूजेची मांडणी सेवा सायंकाळी सकाळी केलं तरी सुद्धा चालेल. जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला ही सेवा करायची. तर तुम्हाला विश्वकर्मा चालिसाचं पठण करायचं आहे. विश्वकर्मा चालिसा फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला उलट दिसत असेल बघा. विश्वकर्मा देवांची अतिशय प्रभावशाली सेवा. या चालिसाचं पठण या दिवशी जो कोणी करतो त्याच्या घरातला कुठलाही वास्तुदोष असो तो निघून जातो आणि वास्तुदोष कधीही त्या घराला लागत नाही. आणि वास्तू अशी असते की म्हणजे आपण बघा घरात प्रवेश करतो, कुठल्याही घरात, भाड्याचं असो किंवा आपलं स्वतःचं असो, तर ती वास्तू चांगली असेल किंवा वाईट असेल, म्हणजे जर ती दूषित झाली असेल तरी सुद्धा आपल्याला वास्तुदोष लागतो. आणि जर ती वास्तू चांगली असेल आणि आपण नंतर त्यात राहायला आलो तर काय होतं की म्हणजे आपण कटकटी करतो, आपल्या घरात वाद होतात, तर त्यामुळे सुद्धा ती वास्तू खराब होते. म्हणजे वास्तुदोष हा लागतच असतो. काहीही करा तुम्ही, किंवा कोणी आपल्या घरात बाहेरून येतो, तो कशा वृत्तीचा असतो काही सांगू शकत नाही. म्हणजे वाईट वृत्तीचा असेल त्याची सुद्धा नजर घराला लागते आणि वास्तुदोष आपल्याला लागत असतो. म्हणून विश्वकर्मा चालिसाचं या दिवशी तुम्हाला 3 वेळा याचं पठण करायचं आहे. 3 वेळा पठण करा. आणि जर तुम्ही 5, 7, 9, 11 या अंकात करणार तर अतिशय उत्तम. कमीत कमी करणार तर 3 वेळा करा. सकाळी, दुपारी, सायंकाळी एक वेळा करा किंवा एका बैठकीत केलं तरी सुद्धा चालेल. किंवा तुम्ही म्हणजे जर तुम्ही 11 वेळा करणार तर दिवसभरातनं एक वेळा तुम्हाला करायचं आहे, जसं होईल तसं. तर 3 वेळा करा, 5 वेळा करा, 7 वेळा करा, 9 वेळा करा किंवा 11 वेळा करा. अगदी म्हणजे खूप प्रभावशाली सेवा आहे.
तर याचं तुम्हाला पठण करायचंय. अगदी म्हणजे काहीच मोठं नाही आहे. हे बघा, अक्षर किती मोठी मोठी आहेत बघा, अगदी मोठी मोठी अक्षर आहे बघा, आणि छोटंसं आहे. हे एक वेळा पठण करायला मोजून फक्त 2 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. तर ही सेवा घरातल्या एका व्यक्तीने केली तरी सुद्धा संपूर्ण घराला त्याचं फळ मिळणार आहे. तर प्रत्येक महिलांनी ही सेवा करायची आहे. विश्वकर्मा चालीसाचं पठण करायचं. तुम्हाला एखादा गोडाधोडाचा नैवेद्य करायचा असेल तर तुम्ही करू शकता विश्वकर्मा देवांसाठी. नसेल करायचं तर काही हरकत नाही. पूजेची मांडणी नाही केली तर फक्त देवघरासमोर बसायचं, महाराजांसमोर बसायचं आणि विश्वकर्मा देवांना प्रार्थना करायची की हे विश्वकर्मा देवा, मी आज तुमचं हे चालीसाचं पठण करत आहे, तर माझ्या घरात वास्तुदोष लागू देऊ नका, माझ्या घरातली नकारात्मकता दूर करा, तुमची कृपादृष्टी माझ्या वास्तूवर कायम अखंड राहू द्या, असं त्यांना प्रार्थना करायची. बस इतकीच सेवा तुम्हाला करायची आहे. जर पिरियड्स आले महिलांचे तर पुरुषांनी केलं तरी सुद्धा चालेल. जर पिरियड्स आले तर महिला करू शकत नाही. मग तुम्हाला जर म्हणजे कोणी नसेलच करणार तर तुम्ही यूट्यूबवर लावून द्या आणि श्रवण करा. परंतु ही सेवा करण्याला अतिशय महत्त्व दिले गेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण सेवा करतो तर त्याचं फळ 100% मिळतं आणि जेव्हा आपण यूट्यूबवर लावून ऐकतो, श्रवण करतो, तर त्यानंतर त्याचं फळ आपल्याला फक्त 10% मिळत असतं. म्हणून पठणाला महत्त्व द्या, सेवेला महत्त्व द्या आणि सेवा करा. तर सगळ्यांनी हे नक्की पठण करा आणि कोण कोण याचं पठण करणार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपला भावनाच लाईक टाईप या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.